राऊत म्हणतायत. परवानगी गुलामांना देतात. होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. गुलाम. पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थुत तुमच्या जिंदगानीवर. वो ऐसा है कि जैसे वो इंडिया को अपने दिमाग में कॉलोनी समझने लग गए हैं, नॉट एन इक्वल पार्टनर. एंड ही इज ऑल्सो गोइंग ऑन टू से कि 30 दिनों के बाद यूएस से आप ऑयल खरीदने का कमिटमेंट करेंगे. अगेन वी कैन नॉट बी टोल्ड व्हाट वी नीड टू डू ऑन द बेस ऑफ व्हाट यूएस वांट्स. तो ये तो फॉरेन मिनिस्टर को आकर जवाब देना चाहिए. सातत्यानं आपल्या देशाची बदनामी करण्याचं काम करता, भारताचं मीठ खायचं आणि इतर देशांचं गुणगान गायचं हा तुमचा धंदा झालाय. तुम्हाला एवढाच त्या युद्धाबद्दल कळवळ असेल, युद्धाबद्दल प्रेम असेल तर जरा गाझा पट्टीमध्ये जाऊन एखाद्या देशामध्ये युद्ध लढून बघा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला द्या. भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून इतरांना सल्ला देण्याचे धंदे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे. तर अमेरिकेने भारताला तेल खरेदीची मुभा दिल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही सरकारवर जोरदार टीका केली.